राज्य में मंगलवार 11 फरवरी से 12वीं बोर्ड की परीक्षाएं शुरू हो गई है। इस पृष्ठभूमि पर राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने विद्यार्थियों को शुभकामनाएं दी है। साथ ही विद्यार्थियों की सुविधाओं को लेकर प्रशासन को सूचनाएं भी दी गई है। इसकी जानकारी आज मंत्री दादा भुसे ने नासिक में पत्रकार परिषद में दी। साथ ही भुसे ने अन्य कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। आज परीक्षेच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि तणावमुक्त अगदी आनंददायी वातावरणामध्ये तुम्ही परीक्षा घ्या अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या। सर्वसाधारणपणे जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, कष्ट करतो, आपले शिक्षक बंधू भगिनी अतिशय समर्पित पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात, तर त्या विद्यार्थ्यांना पण न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून ज्या परीक्षा संपन्न होतात। तर कॉपी मुक्त परीक्षा संपन्न झाल्या पाहिजे आणि म्हणून विभागाने महिन्याभराच्या आधीपासून नियोजन केलं। तिथल्या ज्या काही भौतिक सुविधांची आवश्यकता आहे, मग विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या बसेस ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असतील तर एसटी महामंडळाला सुद्धा त्या बसेस अचूक वेळेवर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथपासून तर तिथली कायदा व सुव्यवस्था मुख्य सचिव महोदयांनी पण प्रशासनाच्या बैठका यापूर्वी घेतलेल्या आणि साधारणपणे पूर्वीच्या काळातलं जिथे कॉपीच्या घटना घडलेल्या आहेत अशा शाळेवर मग तिथले पर्यवेक्षक असतील, तिथले केंद्र प्रमुख असतील, ते त्या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग हे सर्वजण त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सुद्धा भेटी देत आहेत आणि तशा सूचना आजही मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत।